ब्रेकनंतर आपलं स्वागत. इगतपुरीच्या काळुस्तेमधील भाम धरणाशेजारील नागरिकांच्या घरांमध्ये आता पावसाचं पाणी शिरलं होतं. TV9 मराठीनं ही बातमी दाखवली. त्यानंतर आज आमदार हिरामण खोसकर यांनी भर पावसामध्ये भामनगरला भेट दिली आहे. 13 वर्षांमध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांना सुविधा मिळाल्या नाहीत असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे. दादा दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते, काय सांगाल? आता भाम धरण 2011 साली झालं पाणी दिलं, त्या ठिकाणी पाण्याचा साठा झाला. तेव्हापासून बरोज मिरप आणि चालूच त्याच्यातले काही भाग जो पुनर्वसित झाला, त्यांची जे काही पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची जे काही सोयी सुविधा करायला होती, शाळा, तिथं त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी मंडप किंवा रस्ते आणि घरे जाऊन आपण परत इतके मोठी कामं झालेली आहेत. आज मी बघितलं तेवढा गाळ, इतका पाऊस चालू असताना यामध्ये पाऊस जास्त पडतो, पण ते आत्ताच पवार साहेबांनी डेप्युटीने सांगितलं इथं पाऊस जास्त पडतो. अरे तुम्हाला माहिती आहे पाऊस पडतो. इगतपुरी तालुका पाण्याला महाडगार आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटनी त्याच्यानी कामं केलं पाहिजे. पाणी पाऊस पडतो म्हणजे पाऊस पडतो हे पुढून पुढे माहिती आहे. इगतपूरला पाऊस पडतो. आता जे काही कामं झाले पुनर्वसनाच्या माध्यमातून अतिशय पूर्ण करून झालेले. आज परिस्थिती आदिवासी लोक आमच्या या ठिकाणी गरीब लोक असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरत नाही. परंतु या परिसरामध्ये माळी मामा असतील, बाळासाहेब आपल्या जे असतील त्या घराचे असतील, सरपंच संदीप असेल, त्या ठिकाणी आमदार असतील, सगळे पाठपुरावा करतायत. परंतु या ठिकाणी डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांना दाद देत नाही. TV9 मराठी.